आज आम्ही जातोय महाबळेश्वरला। आता सकाळचे 7 वाजले आणि आम्ही 1 नाईट स्टे साठी महाबळेश्वरला जातोय। खरं तर आम्ही आज 6 वाजता निघण्याचा प्लॅन केला होता, पण ॲज युजुअल सगळ्यांनी खूप लेट केले आणि आमचे आज फ्रेंड्स पण आपल्यासोबत असणार आहे। हाय हाय, अजून आले नाही लोक, सामान भरतात गाडीत। 7 वाजले, 6 वाजता निघायचं होतं। जसं हा म्हणाला 6ला निघणार होतो आम्ही, पण आता 7 वाजून गेलेत आणि अजूनही काही लोक आले नाही आहेत। आणि फायनली आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि आता आम्ही आपापल्या गाड्या घेऊन महाबळेश्वरच्या या मस्त ट्रिपची सुरुवात करतोय। तुम्हाला सांगू का, हा प्लॅन खरं तर ना आमच्या या 3 फ्रेंड्सचा होता, सोलो राईडचा, पण त्यांनी आम्हालाही जॉईन करायला इन्व्हाइट केलं, सो आम्ही पण चाललोय। आता आपण मॅकडी ड्राइव्ह थ्रू मधून थोडंसं खायला घेऊयात आणि लगेचच पुढे जाऊ। चिकन नगेट्स घ्यायचे। हेलो, गुड मॉर्निंग। हाय, येस ऑर्डर। 1 मॅक चिकन, लार्ज फ्राइज ना, लार्ज फ्राइज। ओके। एंड चिकन नगेट। One Mac chicken, 4 piece chicken nuggets, 1 large fries. Yeah. Thank you. Collect from the next. इथे मॅकडी हा पॉप्युलर ऑप्शन आहे, जिथे मोस्टली सगळेच ब्रेक घेतात। आय थिंक मुंबई आउटस्कर्ट्सला हाच सगळ्यात फेमस हॉल्ट आहे, कळंबोली जंक्शनवर। तसं तर ना 2 ऑप्शन्स आहेत महाबळेश्वरला जायला। पॉप्युलर आहे वाया पुणे वाई, ऑल्दो आम्ही डिसाईड केलं थोडं ऑफबीट आणि थोडं जास्त सिनिक असा रूट मुंबई गोवा घ्यायचा, ज्यात घाट सेक्शन थोडं जास्त असेल, बट आय एम शुअर इट विल बी वर्थ गोईंग फ्रॉम देअर। मुंबई गोवा हायवेवर पोलादपूर जंक्शनवरून लेफ्ट घेऊन आपण महाबळेश्वरला जाणार आहोत। आम्ही इथे एक छोटासा ब्रेक घेऊन परत पुढे जातोय। इथे ना एका पॅचला असं थोडं रोडचं काम चालू आहे। आम्हाला वाटलेलं रोड बंद असेल, बट तरी आम्ही आलो इथून पुढे। मॅपवर तुम्ही बघताय इथे स्क्रीनवर कसं घाटाघाटातून असा वळणाचा रस्ता जातोय। थोडं केअरफुली ड्राईव्ह करा जेव्हा पण तुम्ही इथे याल। इथे ना रस्त्यातल्या हिरवळीकडे बघून असं वाटतं आपण खऱ्या अर्थानं सिटी लाईफ पासून दूर आलो आहोत।
आणि घाट संपताच आम्ही एक सुंदर असा विला बुक केला आहे. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय. बाहेरून तर ही प्रॉपर्टी खूप छान वाटते. बघूया आतूनही किती छान आहे ते. तर हा छान मोठा असा लिव्हिंग एरिया आहे आणि इथे 10 to 15 लोकांचा ग्रुप खूप कम्फर्टेबली एन्जॉय करू शकतो. मी आता तुम्हाला या विलाची एक क्विक झलक दाखवते. नंतर आपण वेळ घेऊन हा विला एक्सप्लोअर करू आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि हा आहे ब्युटिफुल अँड स्पेशियस बेडरूम. असे 5 बेडरूम्स आहेत या विलामध्ये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट द स्विमिंग पूल. आल्या सगळे आधी पूलमध्ये गेलेत. पाणी खूप जास्त थंड आहे आणि याला इकडे फालतूचे जोक सुचत आहेत. पूलमध्ये मस्त 2-3 तास एन्जॉय करून आता आम्ही विलामध्ये रिलॅक्स करायला आलोय. अचानक पुन्हा डोअर ओपन करून पाहिलं तर बाहेर सिरियसली हा एवढा फॉग आहे. बघून एकदम ड्रीमी ॲटमॉस्फिअर मध्ये आल्यासारखं वाटलं. मलाच दिसतंय. नाही दिसतंय. अरे वो राजवाला कुठे पहिले 90s के हॉरर फिल्म्स में आता. हे एवढं मोठं लॉन आणि एकदम असं नीट अँड क्लासी आहे इथे सगळं. इथल्या या फॉगमध्ये ना आम्ही एक वेगळाच एक्सपिरियन्स घेतोय असं वाटतंय. खरंच खूप अमेझिंग आहे हे. म्हणजे हा एक्सपिरियन्स डिस्क्राइब करणंच इम्पॉसिबल आहे. आता ना जरा आम्ही शहाण्या मुलांसारखे वेळेत झोपायला जातो. तर आज जायची इच्छाच होत नाहीये. बाहेर एवढं सुंदर आहे, असं कुठे बघायलाच मिळणार नाही असं आहे. त्यामुळे मला खरं तर बाहेरच राहावंसं वाटतंय.
निघण्याआधी मी या विलाची एक क्विक झलक दाखवते. पाणी इतकं थंड आहे की आतमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की त्याच्यामध्ये आईस टाकले आहेत. लिटरली ती आईस थेरपी असते ना, सगळे आईस टाकून टबमध्ये असं उभं राहायचं असतं 1 तास वगैरे. जवळपास तो सेम एक्सपिरियन्स असेल असं मला वाटतं आहे. काल आम्ही सगळे गेलो होतो याच्यामध्ये आणि खूप जास्त थंड पाणी, पण मजा आली. आता आम्ही सगळे ब्रेकफास्ट करून निघालो आहे. मुंबईला रिटर्न जाण्याआधी आम्ही इथे 1-2 स्पॉट कव्हर करणार आहोत. चला तर जाऊयात. आहा, काय फॉग आहे इथे. गाईज प्लीज बी केअरफुल वाईल ड्रायव्हिंग. समोरचं काहीच दिसत नाही आहे इथे. अगदी रोड पण एवढे क्लिअरली विजिबल नाही आहेत. बट यार खरंच खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे हा. अपने को 100 मीटर वाले के पास जाना 500 मीटर वाला 100 मीटर आलो आहे आम्ही. तुम्हाला दाखवणार आम्ही प्रतापगड, वेणाले, एक आर्थर व्हील पॉईंट, विल्सन पॉईंट आहे, सनसेट पॉईंट आहे इथे. आता लिंगमाला वॉटरफॉलला आलो आपण. 2 तिथे रस्ते आहेत, एक 100 मीटरचा एक 500 मीटरचा आहे. आपण आधी 100 मीटर करूया, त्याच्यानंतर 500 मीटर करूया. आणि जेवण गार्डन आहे. जेवण तुम्हाला भेटेल साहेब, काय पाहिजे तुम्हाला तुम्ही सांगा. व्हेज, नॉन व्हेज, भज्या वगैरे सगळं भेटेल. ते स्ट्रॉबेरी वगैरे, करवंद, रास्पबेरी सगळं भेटेल. बरोबर काय बोलता? सारे किती होतील मग पैसे? किती बोला तुम्ही बोला. मग मी त्याच्यावर मी बोलतो. आमचा फिक्स रेट आहे तसा. आणि आम्ही आता आलेलो आहोत लिंगमाला वॉटरफॉलला. इथे 25 रुपीज एंट्री फी आहे. इथे मस्त असा रिमझिम पाऊस आहे. आणि पाऊस म्हटलं ना की इथलं असं स्पेशल चना चाट किंवा मसाला कैरी किंवा मग कॉर्न भजी वगैरे असं काहीतरी खायची इच्छा होते. आता ना आपण इथे चना चाट घेऊयात.
घरी अशी चण्याची उसळ केव्हा तरी नको वाटते, पण अशा ठिकाणी असं छान पाऊस असेल ना तर हे मस्ट आहे. वा. इथे 100 मीटर्सवर लेफ्ट साईडला लिंगमाला स्ट्रीम म्हणजेच पाण्याचा डोहा आहे आणि इथे राईट साईडला 500 मीटरवर लिंगमाला वॉटरफॉल आहे. आपण क्विकली आधी डोह बघून घेऊयात. काका कॉर्न द्या ना. आमचे सगळे फ्रेंड्स इथे पोहोचले आहेत आधीच आणि त्यांनी पण इथली मसाला कैरी आणि कॉर्न घेतलंय वाटतं. तुम्ही कधी आलात तर हे सगळं खायला अजिबात विसरू नका. तर हा आहे लिंगमाला डोह. आपण लगेच एक राऊंड मारून येऊयात. थोडा पाऊस येईल असं वाटतंय, बघूयात. इथे ना हा असा वॉकिंग ट्रेल बनवलाय, तुम्ही बघताय. बरेच लोक आहेत इथे. हाय गो, मोठा पाऊस येतोय आणि मी भिजते. मी सोबत काहीच कॅरी केलेलं नाहीये, सगळं गाडीतच ठेवलंय, म्हणजे विसरले ऍक्च्युली मी. आणि आता मी इथून पळते. खरं सांगू ना तर मला भिजायला पण मज्जा येते. इथला ना पाऊस खूप थंड आहे आणि थंडगार वारा पण आहे. खूप थंडी लागते यार. मी आता ऑलमोस्ट पूर्णपणे भिजली आहे, पण त्यातल्या त्यात आता थंडी लागते म्हणून मी विंडशीटर घातलंय. बरं, या सगळ्यात तुम्हाला एक गंमत सांगायची राहिली. आम्ही विलामधून चेकआउट करून निघालेलो मुंबईला जायला आणि हे 1-2 स्पॉट कवर करून आम्ही निघणार होतो बेसिकली. बट आता ऑलमोस्ट सगळ्यांनाच इथून जायची इच्छा होत नाही आहे. म्हणजे आम्ही मगाचपासून जे काही फिरलो त्यानंतर आमची एवढी इच्छा झाली इथे राहण्याची. म्हणजे उद्या खरं तर मंडे आहे आणि सगळ्यांचं ऑफिस आहे. बट आम्ही ज्या विलामध्ये होतो तिथे राहतानाच असं वाटलं होतं की अजून एक दिवस इथेच थांबावं आणि मग काय, आम्ही अजून 1 दिवसासाठी तोच विला बुक केला आहे.
बट प्रॉब्लेम असं झाला आहे की हे दोघं बिचारे यांना उद्या ऑफिसला जावंच लागणार आहे, म्हणजे त्यांच्याकडे काही ऑप्शनच नाही आहे. त्यामुळे आम्ही इथे यांचं तिकीट काढायला आलेलो आहोत. तुम्हाला सांगू, यांना ना माहीत नाही आहे की आम्ही यांना थांबवायला 100% ट्राय करणार आहे आणि तिकीट काढलेलं असता नाही. गाड़ी में तुम लोग ने विंडशीटर क्यों पहना है? गाड़ी में विंडशीटर क्यों पहना है तुम लोग ने? ऐसे ही बहुत सेक्सी लग रहा है. असं वाटतंय मी. ते घरचं सामान असतं ना मोठं, असं निळ्या पिशवीत भरलेलं असतं. स्मार्ट लग रहा है. थैंक्स यार. कुछ भी पहले स्मार्ट लगता है. शाहरुख खान है. बोल बोल के शाहरुख खान वीडियो करती है. ओ सॉरी, वो टी डाल देगी बीच में. वो एक्चुअली हमारा वीडियो निकाल दिया, पूरे वीडियो में सिर्फ टी नहीं, लेकिन टी ये तो टी टू टी 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 टी. तुम्ही बघताय इथले हे रस्ते आणि हे धुकं, हे बघून ना आमचा इथे एक दिवस अजून राहण्याचा जो डिसिजन आहे ना तो करेक्ट आहे असं वाटतंय. इथून जायचं कोणाचं मनच होणार नाही. तर महाबळेश्वर इन मॉन्सून इज जस्ट मॅजिकल. एकदम परफेक्ट ब्रेक आहे हा. विला, रेन, फॉग, वॉटरफॉल्स, फूड अँड फ्रेंड्स. काल ना दिवसभर पावसामध्ये भिजल्यामुळे रात्री आम्ही आलो या विलामध्ये परत, आणि सगळे एकदम छान गाढ झोप झाली आहे सगळ्यांची. आणि आता सकाळी आम्ही उठल्यानंतर थोडं थोडं खाऊन घेतो आहे आणि आता आम्ही फायनली निघणार आहोत मुंबईला जायला. तसं तर आज 3rd डे आहे या विलामधला, त्यामुळे आता मला इथलं सगळं अगदी घरासारखं माहीत झालं आहे. आज मी तुम्हाला क्विकली इथलं किचन दाखवते. इथे तुम्ही जेवणही बनवू शकता स्वतःहून, किंवा इथे कुक सांगू शकता इथला. इथे सगळं असं मटेरियल पण अवेलेबल आहे, किंवा तुम्ही देखील तुमचं काहीतरी आणू शकता येताना. इथे टोस्टर, मायक्रोवेव्ह आणि अजून बरंच काही आहे. इथून या विंडोमधून पूलमध्ये असलेल्या किंवा त्या बाजूला असलेल्यांना गरम गरम सर्व करता येऊ शकतं. तर फायनली आम्ही या विलाला आणि या लोकेशनला बाय बाय करतोय. थँक्यू. सी यू सून.